किल्ले जंजिरा जिगरबाज मराठ्यांचे अधुरे स्वप्न. किल्लाचा प्रकार आहे जलदुर्ग. जिल्हा रायगड. मुरुड येथील माहिती आपण बघतोय. मुरुड येथील दांडा राजेपुरी गावाजवळील सावित्री नदी समुद्राला येऊन मिळते. या सावित्री नदीच्या विस्तीर्ण खाडीत किल्ले जंजिरा उभा आहे. निजामाचा सरदार बुराना खान याने निजामाच्या परवानगीने इसवी सन 1567 ते 1571 या काळात पक्का दगडी कोंड बांधून या बुलंद जलदुर्गाचे नाव जंजिरे मेहरूट ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जंजिरेकर सिद्ध्याची नेहमीच अडथळा होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 6 वेळा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले जंजिरा जिंकण्यासाठी किल्ल्यापर्यंत सरळ सेतू बांधण्याचा धाडसी प्रयत्न केला, परंतु किल्ले जंजिरा अजिंक्यच राहिला. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले आणि सिद्दीकी सागरातील सत्ता संपुष्टात आली. हा आहे किल्ला जंजिरा. किल्ला कनकदुर्ग, सुवर्णदुर्गाचे संरक्षण, गोवा किल्ला व फतेगड. किल्ल्याचा प्रकार जलदुर्ग, समुद्र किनाऱ्यावरील किल्ले, जिल्हा रत्नागिरी. माहिती घेतोय आपण इकडे. या बाजूला सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोर समुद्र किनाऱ्यावर हरणे बंदर आहे. या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीच्या येथील दुर्ग चौकडी बांधण्यात आली. त्यापैकी समुद्रावरील बेटावर बांधण्याचा आलेला सुवर्णदुर्ग मुख्य किल्ला व त्याचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेला कनकदुर्ग, गोवा किल्ला, फतेगड हे उपदुर्ग होते. किल्ले कनकदुर्ग, गोवा किल्ला, फतेगड. किल्ले बाणकोट, गिरिदुर्ग रत्नागिरी येथील आहे. येथे माहिती आपल्याला दिसते, ती आपण वाचतोय. लहानसा पण भक्कम बांधणीचा. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका. बाणकोट किल्ला म्हणजे हिम्मतगड. हा किल्ला विस्ताराने जरी लहान असला तरी तो खंदक, प्रवेशद्वार, गुप्त दरवाजा, तटबंदी, बुरुज, दारू कोठार अशा विविध दुर्गा विशेषांनी नटला आहे. सावित्री नदी ज्या ठिकाणी सिंधू सागराला मिळते त्या खाडीच्या मुखाशी एक टेकडीवर हा बाणकोट प्राचीन दुर्ग उभा आहे. बाणकोटीचा खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोट किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याचे शिवकाळातील उल्लेख हिम्मतगड या नावाने मिळते. आदिलशहाकडून हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला व छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बाणकोट जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात होता. पुढे पेशवाई, पुन्हा सिद्धी, मराठे, आंग्रे, इंग्रज अशी सत्तांतरे या किल्ल्यावर पाहिली. किल्ले देवगड, देवगड हापूस. ऐतिहासिक देवगड बंदराचा संरक्षण. किल्ल्याचा प्रकार समुद्र किनाऱ्यावरील किल्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. देवगड या इतिहास प्रसिद्ध बंदराच्या संरक्षणाकरिता देवगड किल्ल्यातील निर्मिती केली गेली. शिवलंका, सिंधुदुर्ग व मराठे शाहीच्या इतिहासातील सर्वात प्रबळ जलदुर्ग म्हणून ओळखला गेलेला विजयदुर्ग अशा 2 प्रसिद्ध जलदुर्गामधोमध देवगड किल्ला वसलेला आहे. राजापूरच्या विजयदुर्ग तसे देवगडच्या खाडीमध्ये शिवरायांनी नवीन 50 तारवे लहान नौका बांधल्याचा ऐतिहासिक उल्लेख मिळतो. देवगड बंदरावर अचूक मारा करण्यासाठी लाभलेली मोक्याची जागा पाहता या किल्ल्याचे इतिहासातील मोठे योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी निळकंठ पंत अमात्य बावडेकरांना सांगून जीर्णोद्धार केलेला श्री क्षेत्र कुणकेश्वर महादेव जागृत देवस्थान येथून जवळच आहे. खरं तर ह्या किल्ला म्हणजे माहिती दिल्याप्रमाणे कुणकेश्वर मंदिर आहे, पोखरबाव, एक अशी बरीच ठिकाणं इथे फिरण्यासारखी आहेत. तसंच या देवगडमध्ये विमलेश्वर मंदिर देखील आहे जिथे शंकराची पिंड आहे. अजूनही काही स्पॉट आहेत. अजून रिद्धिसिद्धी गणेश मंदिर देखील आहे आसपासच्याच भागामध्ये. थोडंसं जवळपास कात्रादेवी वगैरे रत्नागिरीची आणि देवगडची जी बॉर्डर आहे ती या भागातच थोडंफार येईल. किल्ले विजयदुर्ग. मी स्वतः या किल्ल्याच्या आसपासचा आहे. गिरिये बांदेवाडी माझं गाव आहे.
जवळजवळ विजयदुर्ग किल्ला हा आपल्यापासून 6 ते 7 किलोमीटरवर आहे. इकडे आपण आता माहिती जाणून घेतो आहे काय आहे ती. या तटावर बुरुजांवर वगैरे म्हणजे आम्ही बऱ्यापैकी पूर्ण हा किल्ला फिरलेलो आहे. जवळजवळ पूर्ण दिवसही कमी पडतो हा किल्ला प्रॉपर समजून घेण्यासाठी. तर याची आपण माहिती इकडे दिलेली आहे ती जाणून घेतो आहे. मराठेशाही आरमाराचा सुवर्ण पर्वाचा साक्षीदार किल्ला. या किल्ल्यामध्ये एक माहिती सांगायची तर एक पाण्यामध्ये एक भिंत आहे. जेव्हा जहाजं आक्रमण करायला यायची तेव्हा ती त्या भिंतीला लागून फुटून जायची आणि हे एक म्हणजे ही या समुद्रामध्ये पाण्याखाली असणारी भिंत एक विशेष आहे. खारेपाटण शिलाहार निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटण खाडीच्या मुखावर विजयदुर्ग हा अतिशय बळकट किल्ला डौलाने उभा आहे. 3 बाजूचे पाणी आणि एका बाजूला जमिनीचा मार्ग अशा वैशिष्ट्य भौगोलिक रचना असल्यामुळे हा 27 बुरुजांचा विजयदुर्ग नैसर्गिकरित्या बेलाग झाला आहे. आरमारी युद्धात मिळालेली लूट महाराज या किल्ल्यावर आणून ठेवत. गिरिये गावानजीक असलेल्या घेरी या नावाने विजयदुर्ग इतिहासात ओळखला गेला आहे. इसवी सन 1671 साली विजयदुर्ग डागडुजीसाठी 10,000 होणाची तरतूद महाराजांनी करून ठेवली होती. अंग्रांच्या कालखंडात किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 1898 साली पश्चात शास्त्रज्ञ लॉकियार यांनी सूर्याच्या दुर्बिणीतून निरीक्षण करीत असताना हेलियम गॅसचा देखील शोध विजयदुर्गवरून लावला गेला. या किल्ल्यावर हेलियम डे देखील साजरा केला जातो विजयदुर्गवर ऑगस्ट महिन्यामध्ये. किल्ले सुवर्णदुर्ग याची माहिती आपण जाणून घेतो आहे. समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कान्होजी आंग्र्यांच्या उदयाचा साक्षीदार किल्ले सुवर्णदुर्ग. रत्नागिरी कोकणातील दापोलीजवळील हर्णेच्या समुद्रात उभा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला इसवी सन 1660 स्वराज्यात दाखल झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची फेरउभारणी करून किल्ला आणखीन बळकट केला. सरखोल कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी याच किल्ल्यावर सरनोबतपदी होते. इसवी सन 1688 मोगल सरदार सिद्दीकी कासिम याने किल्ल्याला वेढा टाकला असता 20 वर्षांच्या कान्होजी आंग्रे यांनी अत्यंत शिताफीने तो परतवून लावून सुवर्णदुर्गाची आणि मराठी आरमाराची शान राखली. भविष्यात समुद्रावरील शिवाजींचे असे संबोधल्या गेलेल्या कान्होजींच्या मराठी आरमारातील कारकिर्दीतील सुरुवात याच किल्ल्यातून झाली. सुवर्णदुर्ग. किल्ले जयगड. रत्नागिरीमधीलच हा एक किल्ला आहे. रत्नागिरीमध्ये आपण बरेच किल्ले या ठिकाणी बघितले आहेत. रायगडमधले बघितले आहेत. एक देवगड आहे, देवगड आणि सिंधुदुर्गातले असं 3 टप्प्यातील किल्ल्यांचा अभ्यास इथे आपल्याला दिसत आहे. शास्त्रीय नदीच्या मुखाशी एका बाजूस समुद्र व दुसऱ्या बाजूस खाडी अशा बेचक्यात उभा असलेला जयगड रत्नागिरी जिल्ह्यातील एक खणखणीत बांधणीचा किल्ला आहे. तिन्ही बाजूने पाण्यात वेढलेला हा किल्ला जयगड गावच्या उत्तरेतला गावाला खेटूनच उभा आहे. जयगडच्या बांधणीत श्रेय विजापुराच्या आदिलशहाकडे जाते, पण या गडाचा बालेकिल्ला छत्रपती शिवाजी बांधला असे 1884 गॅझेटमध्ये लिहिले आहे. पुढे हा गड संगमेश्वरच्या नाईकांनी आदिलशहाकडून घेतला. या नाईकांकडे आरमार देखील होते. आदिलशहाने हा गड घेण्याचा 2दा अयशस्वी प्रयत्न केला, पण 3ऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. शिवरायांनी 1657 ते 60च्या दरम्यान जयगड जिंकून घेतला व पुढे याचा ताबा सिद्दीकीकडून आंग्रे घराण्याकडे आला. 1724 कान्होजी आंग्रेंनी जयगडची दुरुस्ती केली. त्यानंतर तुळोजी आंग्रेकडून पेशव्यांनी इंग्रजांनी मदतीने 1756 जयगड जिंकून घेतला. शेवटी 1898 याचा ताबा बिनतक्रारपणे इंग्रजांकडे गेला. किल्ले जयगड. किल्ले दुर्गाडी जो कल्याणमध्ये आहे. या किल्ल्यावर नवरात्रीचा मोठा उत्सव देखील चालतो. आपण माहिती बघतोय. स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ किल्ले दुर्गाडी, जिल्हा ठाणे. किल्ल्याचा प्रकार आहे भुईकोट, खाडीनजीक. प्राचीन काळापासून कल्याण हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील ज्ञात आद्य राजवंश असणाऱ्या सातवाहन राजाच्या
काळातील व्यापारी भरभराट होण्याचा कल्याण बंदराचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवरायांनी दादाजी बापूजी रांजेकरांना कल्याण काबीज करा असा हुकूम सोडला आणि 24 ऑक्टोबर 1654 रोजी कल्याण स्वराज्यात दाखल झाले. कल्याण काबीज झाल्याची बातमी समजताच आपल्या 72 मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी छत्रपती शिवराय स्वतः कल्याणला आले होते. आरमाराच्या उभारणीसाठी कळ्याची खाडी हे सुरक्षित स्थळ असल्याने ओळखून शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवास आज्ञा करून दुर्गाडी किल्ला बांधला व मराठ्यांचा आरमार मुहूर्तमेढ रोवली. आत्ताचा फोटो आहे हा. खरं तर स्वराज्य आपल्याला इमारती, रस्ते